जय भीम भावानू. रात्रीचे 12:30 वाजायला आलेत. मी ॲम्ब्युलन्स चालवतो. हे मरीन लाईन रेल्वे स्टेशन आहे. तर इथं असे भरपूर इथं म्हणजे घोळक्यानी किंवा गर्दी करून असे लोक जातात. इथं आजूबाजूला मुततात. मी इथं ॲम्ब्युलन्समध्ये आहे. इथं ॲम्ब्युलन्स लावलेली आहे मरीन लाईन स्टेशनला, की कुणाला काय झालं तर हॉस्पिटलला न्यायची. पण इथं ग्रुप बनून जे फिरायला लोक येतात ते इथं ड्रिंक केलेले असते, सतत मुतत असतात तिथं. तर ते मुततात तर ते तिथं वास मारतो, मच्छर येतात. ही आमची ॲम्ब्युलन्स आहे. तिथं आम्ही झोपतो. 24 तास ड्युटी असते आमची. तर तिथं ते लोक मुततात. तर हे रेल्वेचे पोलीस आहेत, GRP आहेत. त्यांना आम्ही जर सांगितलं ते आम्हाला कसल्याच प्रकारचे मदत करायला येत नाहीत. उलट्या आमच्यावरती हे करतात. आणि ते पोलीस पण असे आहेत की मदतीला अजूनपर्यंत आले पण नाहीत. मोबाईल वगैरे इथं गर्दुले लोक वगैरे असतात, गर्द पिणारे, ते रात्रीचे फिरत असतात. आता रात्रीचे 12:30 वाजले, तिथं कोण नाही. मी एकटाच आहे इकडे. आणि आत्ताच मगाशी थोड्या वेळापूर्वी माझी 10-12 लोकांजरा बरोबर आहे ना मचमच झाली आहे. इकडचे नाही, ते बाहेरचे आहेत. मित्रांनो, जे राज ठाकरे बोलत आहेत ना ते बरोबर बोलत आहेत. जय भीम भावानू. तुम्हाला सर्वांना सांगतो, जय भीमवाल्यांना, की राज ठाकरे जे बोलत आहेत ना बरोबर बोलत आहेत. कारण की संविधानमध्ये आहे ना लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी, की राष्ट्रामध्ये जर राष्ट्र घुसला तर समजायचं की तिथं मारामारी दंगे होणारच. कारण की राष्ट्रामध्ये राष्ट्र घुसले. आणि महाराष्ट्रात आहे ना एक राष्ट्र नाही, चारही बाजूने राष्ट्र घुसलेले आहेत. आणि त्या घुसल्यामुळे जिकडं तिकडं वातावरण गरम होत चाललं आहे. जातीवाद निर्माण व्हायला लागलेत भावानू. तर मी तर जय भीमवाला आहे. मी तर राजसाहेबांना मदत करेल आणि माझ्या काही जय भीमवाल्यांना पण सांगेल की राजसाहेबांना मदत करा आणि तुम्ही राष्ट्र वाचवायला मदत करा. कारण की हे आपले दुश्मन नाही आहेत कोण, पण हे राष्ट्रामध्ये घुसले सर्व बाजूनी. आणि हे भाईगिरी मारामारीगिरी करतायत. मी व्हिडिओ पाठवलेले आहेत कसे माझ्या अंगावरती. तो एक बाहेरचा माणूस, म्हणजे महाराष्ट्रातला नव्हता, दुसरा होता. तो कॉन्ट्रॅक्टर होता. तो प्लॅटफॉर्मचं काम करत होता. त्या प्लॅटफॉर्मवरती थुकला. तर मी त्याला बोललो इथं थुकू नको. तो मला बोला तुला काय करायचं तू निघ, आम्ही इथं काम करणार आहे, असं तसं मचमच झाली. मी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी त्यांना सपोर्ट केला. कारण की ते कॉन्ट्रॅक्टवाले माझे लिहून नाही घेतलं आहे. तर मी त्यांच्याकडे न्याय मागतो आहे. मी उद्या जाणार आहे हे सर्व व्हिडिओ घेऊन. तर मित्रांनो, सपोर्ट करा, महाराष्ट्र वाचवा. कारण की महाराष्ट्रामध्ये ना चारही बाजूनी चारही राष्ट्राचे लोक घुसलेले आहेत. आणि संविधानमध्ये लिहिलेलं आहे की राष्ट्र राहू देत. कारण की राष्ट्रामध्ये ना गरिबी लय आहे, खायला काहीच नाही. म्हणून तो ह्या राष्ट्रामध्ये आपली रोजीरोटी कमवायसाठी निघालेला आहे. ठीक आहे, पण राष्ट्रामध्ये आता भांडणं होणार आहेत. त्यासाठी ना राष्ट्र जे राष्ट्रामध्ये राहतात ना त्या राष्ट्रामध्ये मोदी सरकार यांना आहे ना पाठवणं गरजेचं आहे. नाही तर आहे ना एकाच महाराष्ट्रात आहे ना सर्व लोकांबरोबर आहे ना लढाई होणार आहे सर. समजलं. जय भीम, जय महाराष्ट्र, जय नमो बुद्धाय.